अशा प्रकारे आपल्याला सर्व पापड पळीने घालून घ्यायचे आहे। नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत साबुदाणा बटाट्याचे पळी पापड। इथे मी एका बाउलमध्ये 2 ग्लास साबुदाणा घेतला आहे, म्हणजेच अर्धा किलो साबुदाणा घेतला आहे। तुम्ही अर्धा किलो साबुदाण्यासाठी इथे 1 किलो बटाटे आपल्याला घ्यायचे आहेत। हे पापड बनवण्यासाठी अचूक प्रमाण असणे गरजेचे आहे। त्यासाठी इथे साबुदाणा आणि बटाटे हे वजनी प्रमाणात घेऊ नका। तुमच्या घरात असणाऱ्या एका ग्लासाच्या किंवा वाटीच्या साहाय्याने साबुदाण्याचे प्रमाण घ्या, त्यामुळे पाण्याचे अचूक प्रमाण आपल्याला घेता येते। इथे मी एका पातेल्यामध्ये 4 ग्लास पाणी घेणार आहे, म्हणजेच साबुदाण्याच्या डबल आपल्याला पाणी घ्यायचे आहे आणि हे पाणी आपल्याला गॅसवर कडकडीत उकळवून घ्यायचे आहे। इथे बघू शकता तुम्ही, मी 4 ग्लास पाणी घेतलं आहे। आता हे पाणी आपण गॅसवर उकळण्यासाठी ठेवणार आहे। पाण्याला उकळी येईपर्यंत इथे मी साबुदाणा पाण्याने 3-4 वेळा स्वच्छ धुवून घेणार आहे। बटाट्याचे पापड बनवण्याची ही खूप सोपी पद्धत आहे। इथे ना साबुदाणा भाजून आपल्याला दळून घ्यायचा आहे, नाही बटाटे उकडून साबुदाणा मिक्स करून हे सर्व पीठ तयार करून आपल्याला वाफवून घ्यायचे आहे। ही पद्धत अगदी सोपी आणि पटकन होणारी आहे। हे सर्व वजनी प्रमाणामध्ये घेतल्यास पाण्याचा अंदाज हा लागत नाही, त्यामुळे ग्लास किंवा वाटीच्या साहाय्यानेच माप ठरवून घ्या। इथे मी पाण्याला उकळी आली आहे की नाही ते बघणार आहे। बघू शकता तुम्ही, पाणी चांगलं खळखळून उकळलं गेलं आहे। ते पाणी आता आपण धुतलेल्या साबुदाण्यामध्ये टाकणार आहे। गरम पाण्यामुळे साबुदाणा चांगला भिजला जातो, त्यामुळे त्यामध्ये गरम पाणी उकळवून टाकायचं आहे। पाणी टाकल्यानंतर चमच्याने सर्व साबुदाणा आपल्याला हलवून घ्यायचा आहे आणि त्यावरती झाकण ठेवून रात्रभर असाच भिजत ठेवायचा आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी इथे बघू शकता तुम्ही, साबुदाणा आपला किती चांगला भिजला गेला आहे। साबुदाण्याची खीर ही थंड झाल्यानंतर कशी घट्ट होते, त्या प्रमाणामध्ये हा साबुदाणा तयार झाला आहे आणि तो चमच्याच्या साहाय्याने आपल्याला फोडून घ्यायचा आहे। इथे मी 1 किलो बटाटे उकडवून घेतले आहेत आणि त्याचे सालं देखील काढून घेतले आहेत। हे बटाटे आपल्याला एका घमेल्यामध्ये घेऊन तांब्याच्या साहाय्याने एकदम बारीक स्मॅश करून घ्यायचे आहेत। आपण मिरचीचा खरडा बनवतो त्याप्रमाणे हे आपल्याला रगडून घ्यायचे आहेत। अजिबात बटाट्याच्या गिठुळ्या राहिल्या नाही पाहिजेत। इथे बघू शकता तुम्ही, तांब्याच्या साहाय्याने मी बटाटा एकदम बारीक असा रगडून घेतला आहे। आणि या बटाट्यामध्ये घालणार आहे भिजवलेला साबुदाणा आणि हे सर्व मिश्रण एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे। मिक्स केल्यानंतर हे मिश्रण एकदम घट्ट तयार होते।
हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहे. इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण टाकणार आहे. मिश्रण जास्त घट्ट असल्यामुळे त्यामध्ये पाणी हे आपल्याला गरम पाणी घालूनच बारीक करून घ्यायचे आहे. थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये. मिश्रण आपलं वाटून झालं आहे. इथे बघू शकता तुम्ही मिश्रणाची कन्सिस्टन्सी ही आपल्याला अशा प्रकारे ठेवायची आहे. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. ज्याप्रमाणे इडलीचं बॅटर असतं त्याप्रमाणेच हे मिश्रण आपल्याला ठेवायचं आहे, पण त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट ठेवायचं आहे, जेणेकरून पापड घालताना आपल्याला जड जाणार नाही. अशा प्रकारे हे सर्व मिश्रण मी मिक्सरमधून दळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. इथे बघू शकता तुम्ही मिश्रण माझे सगळे दळून झाले आहे. हे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही झाले नाही. अशा प्रकारे मिश्रण आपल्याला ठेवायचे आहे. यामध्ये मी वाटलेली हिरवी मिरची घालणार आहे. तुम्ही इथे लाल मिरची पावडरचा देखील वापर करू शकता आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण चांगलं मिक्स करून घेणार आहे. तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने ठेवा. तुम्हाला किती तिखट खायला आवडतं त्यानुसार तुम्ही मिरचीचा वापर करा. मिठाचे प्रमाण देखील तुम्ही तुमच्या अंदाजाने घाला. आता मी हे सर्व मिश्रण एकसारखं हलवून घेते. इथे बघू शकता तुम्ही मिश्रण आपलं चांगलं तयार झालं आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. आणि जर तुमचं मिश्रण जास्त घट्ट झालं आहे असं तुम्हाला जर वाटत असेल तर त्यामध्ये गरम पाण्याचा वापर करून ते तुम्ही पातळ करून घेऊ शकता. इथे मी टेरेसवर प्लॅस्टिकच्या कागदावर पळीच्या साहाय्याने हे पापड करून घेणार आहे. इथे तुम्ही बघू शकता अर्धा पळी मिश्रण घेऊन कागदावर टाकल्यास चमच्याने वरून फिरून मोठा पापड आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. आणि शक्यतो हे पापड पळीने घालताना पापडाची साईज ही मोठीच ठेवा, कारण की वाळल्यानंतर पापडाची साईज ही छोटी होते. इथे बघू शकता तुम्ही किती पटकन पापड आपला तयार होतोय. इथे नाही मी तेलाचा आणि तुपाचा वापर केला आहे. तेलाचा तुपाचा न वापर करता हे पापड मी बनवले आहेत. मशीनने प्रेस करून हे पापड बनवायचं म्हटलं की त्यामध्ये खूप वेळ वाया जातो आणि मशीनने हे पापड बनवत असताना तिथे तेलाची तुपाची देखील गरज पडते. त्यामुळे वाळल्यानंतर पापडांना तेलाचा तुपाचा असा एक प्रकारचा वास लागतो. इथे तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे पळीने पापड घालून तयार होत आहेत. अशा प्रकारे होणारे हे बटाटा साबुदाण्याचे झटपट होणारे पापड आहेत आणि खायला देखील कुरकुरीत, खमंग आणि टेस्टी लागतात. अशा प्रकारे इथे मी सर्व पापड बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते.
ऊन खूप असल्यामुळे माझी आई माझ्या मदतीला आली होती, त्यामुळे आता आम्ही दोघीजणी मिळून हे पापड पटपट करून घेतो. एवढी मोठी प्लॅस्टिकची शीट पापड करायला पुरली नाही, त्यामुळे मी पलीकडच्या साईडला दुसरी छोटी प्लॅस्टिकची शीट टाकून त्यावरती पापड टाकले आहेत. आम्ही दोघींनी मिळून सर्व पापड करून घेतले आहेत. इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पापड दिसत आहेत. दुपारी 1:30-2च्या नंतर आपल्याला हे सर्व पापड उलटवून घ्यायचे आहेत, जेणेकरून दोन्ही साईडने पापड चांगल्या प्रकारे वाळल्या जातील. इथे तुम्ही बघू शकता कागदाला अजिबात पापड चिटकून राहत नाहीये. अगदी सहजपणे कागदापासून पापड सेपरेट होतोय. अशा पद्धतीने सर्व पापड मी उलटवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. इथे बघू शकता तुम्ही जवळजवळ 75% पापड हे उन्हामध्ये वाळवून निघाले आहेत आणि त्या अशा प्रकारे दिसत आहेत. तरी दुसऱ्या दिवशी आपल्याला उन्हामध्ये हे पापड कडकडीत वाळवून घ्यायचे आहेत. उन्हामध्ये वाळल्यानंतर पापडाची साईज तुम्ही इथे बघू शकता. पापड इथे वाळवून झाले आहेत. पापडाचा वाळल्यानंतर कसा आवाज येतोय ते तुम्ही बघू शकता. पापड चांगले वाळल्या गेल्यामुळे पापडाची साईज ही एकदम छोटी झाली आहे. तुम्ही इथे बघू शकता.
अगदी सोपी रेसिपी आहे ही, तुम्ही घरी देखील बनवून बघू शकता. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मी हे तुम्हाला पापड तळून दाखवते. इथे मी कढईमध्ये आधीच तेल गरम करायला ठेवले होते. त्यामध्ये आता पापड तळून बघूयात. इथे बघू शकता तुम्ही तेलामध्ये पापड टाकल्यानंतर चांगला फुलतो आहे. अशा प्रकारे इथे मी 5-6 पापड तळून घेतले आहेत. अगदी पापड कुरकुरीत झाले आहेत आणि खायला देखील एकदम खमंग आणि चविष्ट झाले आहेत. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. आणि हो, बऱ्याच ताई आपला व्हिडिओ बघतात परंतु चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरतात. त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. कशी वाटली मग रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.